मित्रांनो नमस्कार. तुमचे परत स्वागत इंडिव्हिज्युअलमध्ये. मी अजय सुदामे. हा एक स्पेशल एपिसोड मी आज पब्लिश करतोय युट्यूबवरनं. आणि याचं कारण म्हणजे भाऊ तोरसेकर, किंवा असं म्हणा की भाऊ तोरसेकरांनी काल रात्री 9 वाजता एबीपी माझाला दिलेला राजीव खंडेकरला दिलेला इंटरव्ह्यू. आता कमाल म्हणजे असाच एक इंटरव्ह्यू भाऊ तोरसेकरांनी मला, अजय सुदामेला, या इंडिक विचार चॅनलला मित्रांनो बरोबर आजपासून 4 वर्ष मागे जानेवारी 2021 मध्ये दिला होता. आणि काल ते ज्या विषयांवरती बोलले त्यातले बरेच विषय ते त्यावेळेला सुद्धा माझ्याशी बोलले होते. म्हणजे काहीतरी मागच्या जन्माचे नक्की मित्रांनो संचयित असणार, नाही तर हे शक्यच नाही असं काही. आता याच्यामध्ये मी जे दोन विषय टच करू इच्छितो की ज्याच्यावरती ते खास, हा जो व्हिडिओ आहे 7-8 मिनिटाचा, त्याच्यामध्ये ते ज्या खास त्यांनी विश्लेषण केलं आहे त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे हे की शिवसेना ही हिंदुत्ववादी कशी झाली. आता काल राजीव खंडेकरशी बोलताना त्यांनी हे सांगितले की शिवसेना ही कम्युनिस्ट होता होता हिंदुत्ववादी झाली. आणि त्यांनी कालच्या एबीपी माझाच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यावरती अगदी पासिंग रिमार्क आहे, तो पटकन मला वाटतं अर्धा एक मिनिटाचा आहे, पण त्यांनी इंडिक विचारला दिलेला हा जो इंटरव्ह्यू, मी इथनं गेल्यानंतर तुम्हाला तो जो इंटरव्ह्यू दिसणार आहे, तर या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी अतिशय त्याचं डिटेल त्यांनी अनालिसिस केलेलं आहे की बाळासाहेब कम्युनिस्ट होता होता त्यांनी हिंदुत्ववाद का पत्करला. नंबर एक, हा अतिशय महत्वाचा विषय. नंबर दोन, त्यांनी हा व्हिडिओ संपता संपता हे मॉडर्न पत्रकार असे का वागतात आणि ते वस्तू का, गोष्टी का लपवून ठेवतात. म्हणजे भाऊ तोरसेकरांनी हा जो गौप्यस्फोट केला की बाळासाहेब कम्युनिस्ट होता होता हिंदुत्ववादी झाले, तो भाऊ तोरसेकर असं म्हणतात की बाकी बरेच जर्नलिस्ट आहे, मी त्यांना असं म्हटलं इंटरव्ह्यूच्या दरम्यान की ही गोष्ट बाकी कोणालाच माहित नाही, फक्त तुम्हाला माहिती आहे. ते म्हणले नाही, असे अजून बाकी लोक आहेत. आणि त्यांनी असं एका आदरणीय पत्रकाराचं नाव पण घेतलं याच्यात. तर ते म्हणले ते पण सांगू शकतात, पण त्यांना सांगायचं नसतं, त्यांना हे लपवून ठेवता येतं. तर प्लीज हा एक मला वाटतं 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो कृपया बघा, तुम्हाला नक्की मजा येईल आणि त्याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. नमस्कार. जय श्रीराम. 86 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना वाढली तर त्याचं मोठं श्रेय जितकं बाळासाहेबांना आहे किंबहुना तितकं शरद पवारांना आहे. समितीच्या काळामध्ये समिती मोडली आणि तो तरुण वर्ग जो अँटी काँग्रेस होता त्याला समितीच्या पक्षांनी वाऱ्यावर सोडला आणि तो त्यांनी बाळासाहेबांना नेता बनवलं. पण तेव्हा ते मुंबई पुरतं होतं. 86च्या ऑक्टोबरमध्ये पवार पुलोचं सगळं विसरून काँग्रेसमध्ये गेले, तर ते आमदार घेऊन गेले, पण त्यांच्या मागे आलेला जो महाराष्ट्रभरचा अँटी काँग्रेस तरुण कार्यकर्ता होता त्याला परत नेत्याची गरज होती आणि त्याला तेवढा दिग्गज नेता बाळासाहेब सापडले आणि 86 नंतर महाराष्ट्रात शिवसेना वाऱ्यासारखी पसरत गेली. हे मी अधिकारवाणीने सांगू शकतो, कारण तेव्हा मार्मिकचा संपादकच मी होतो. यातले अनेक तुमच्या अगदी आपले ह्याचे खैरे आहेत, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, हे माझ्या समोर येऊन बसलेला मुलगा आहे तो मार्मिकच्या ऑफिसमध्ये. सुरेश नवले, ही अनेक मंडळी पुढे मंत्री वगैरे झाली, ही तेव्हा तरुण पोरं माझ्या समोर येऊन बसलेली आहेत. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्रात गेली म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शिवसेनेत आला होता. आणि मग ते जेव्हा लक्षात आलं तेव्हा महाजन मुंडे हे शिवसेनेबरोबर युती करायला 88 मध्ये आले. कारण जेव्हा शिवसेना हिंदुत्ववादी झाली तेव्हा भाजप हा गांधीवादी समाजवाद सांभाळत होता. माझा एक मुद्दा राहून गेला की राजकारणाला गजकरण म्हणणारे बाळासाहेब राजकारणात कसे उतरले. तर त्यावेळेला समिती आणि 62च्या युद्धामध्ये दगाफटका केला, पण ज्या कृष्ण मेननला संरक्षण मंत्रीपदावरून बाजूला केला होता त्याला समितीचा उमेदवार म्हणून ईशान्य मुंबईत उभं केलं आणि त्याच्या विरुद्ध शिवसेना उभी राहिली. आणि मग त्याला पाडू शकणारा उमेदवार सगो बर्वे होते, ज्यांनी पानिपतच्या काळामध्ये आपला पानशेतचं धरण फुटल्यानंतर कलेक्टर म्हणून पुण्यात उत्तम काम केलं होतं. त्यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना भावी अर्थमंत्री म्हणून पुढे आणलं जाणार होतं. त्यांचा मृत्यू झाला पण. हा, त्यांचा निवडणुकीनंतर मृत्यू झाला. तर त्यांचं काम शिवसेनेने केलं आणि तेव्हा शिवसेनेला आपली ताकद खरी कळली. बरोबर आहे. मुंबई, ठाणा, कल्याण. त्यामुळे त्यानंतर लगेचच आलेल्या ठाणे नगरपालिका आणि कल्याण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उतरली
आणि त्यांनी ती टेस्ट केली तेव्हा. आणि म्हणून मग बाळासाहेब म्हणाले राजकारण आम्हाला नकोय, पण लोकांचे प्रश्न सोडवायचे तर आपले प्रतिनिधी असले पाहिजेत. आणि म्हणून 20% राजकारण म्हणजे निवडणुकीचं राजकारण आणि 80% समाजकारण. हा जो उच्चार आहे तो त्या ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीतून आलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग आणखीन मला वाटतं 1 वर्षभरामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यात शिवसेनेने उडी घेतली. तेव्हाही ती स्लोगन होती की आम्ही राजकारण नाही करणार, आम्ही समाजकारणासाठी निवडणुकीत आलोय. बरोबर आहे. आता म्हणजे शिवसेना तर हिंदुत्ववादी होण्यामागे म्हणजे ते का झाली असा प्रश्न तसा सिम्प्लिस्टिक आहे, पण होण्यामागे खास अशी विचार काय, म्हणजे की खरोखर हृदय परिवर्तन झालं का पॉलिटिक्स म्हणून, असा म्हणजे माझा प्रश्न असा. तो योगायोग आहे. अच्छा. तो योगायोग आहे. अच्छा. खरं सांगायचं तर त्यावेळेला सोव्हिएत युनियन होतं आणि नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडीलकर हे सोव्हिएत युनियनचा दौरा करून आले होते आणि त्यांनी एक प्रॅक्टिकल सोशलिझम नावाची एक पुस्तिका लिहिली होती. म्हणजे त्यांचेच 8-10 अग्रलेख होते आणि त्यामध्ये मास्को ही जे राजधानीचं शहर आहे रशियाचं, तर मास्कोमध्ये कोणी उपटसुंब येऊन झोपडी ठोकू शकत नाही वगैरे वगैरे. मास्कोमध्ये येण्या जाण्यासाठी परवाना लागतो. हे जे त्यांनी लिहिलं होतं ते बाळासाहेबांना आवडलं, कारण मुंबईत येणारे लोंढे या प्रकाराला बाळासाहेबांचा आक्षेप होता. कोणी येतोय आणि कुठेही झोपडी ठोकतो. त्यामुळे मुंबई अत्यंत एक गलिच्छ शहर होऊन बसले, महानगर होऊन बसले. तर ते रोखण्यासाठी मुंबईत येण्यासाठी परवाना असावा ही बाळासाहेबांची आधीपासूनची आयडिया होती. तर ती मास्कोमध्ये दिसल्यानंतर बाळासाहेबांना ते प्रॅक्टिकल सोशलिझम ही पुस्तिका आवडली आणि ती आवडली कळल्यानंतर कम्युनिस्टांनी शिवसेनेला कम्युनिस्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि वावी भट किंवा डांगेंचे जावई बानी देशपांडे हे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना मार्क्सवाद शिकवत होते. हे आजच्या पिढीतल्या बऱ्याच शिवसेनेच्या नेत्यांना पण माहिती नसेल, नव्या पिढीतल्या काय अगदी कम्युनिझम शिकवत होते. मग मी नावं सांगतो, वावी भट हे कम्युनिस्ट विचारांचे लेखक प्रकाशक आणि डांगेंचे जावई बानी देशपांडे हे कम्युनिझम शिकवत होते बाळासाहेबांना आणि बाळासाहेब कम्युनिस्ट होणार हे गृहीत होतं. आणि त्यावेळेला डांगे शिवसेनेच्या स्टेजवर आले होते. अरे बाप, 86-87च्या सुमाराची ती गोष्ट आहे. त्याच्या आधीची असेल, 85 मधली असेल मला वाटतं. पण योगायोग असा की मला वाटते 86 मध्ये रवींद्र म्हात्रे नावाचे आपले एक डिप्लोमॅट होते ब्रिटनमध्ये, त्यांची हत्या झाली होती. त्यांची हत्या ही काश्मीरी काय तो फुटीरवादी काश्मीरी जे होते, बरोबर, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, त्या लोकांनी केलं. आणि त्यामुळे बाळासाहेब खवळले होते आणि त्यांनी म्हणाले हे काय चाललंय. ओके. आणि म्हणून मग हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं असा एक त्यांनी प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, पण तिथून ते अचानक हिंदुत्ववादी झाले आणि मग कम्युनिस्टांचं स्वप्न बारगळलं. तर ते हिंदुत्ववादी होण्यामागची पार्श्वभूमी ही रवींद्र म्हात्रेची काश्मीर अतिरेक्यांनी केलेली ब्रिटनमधली हत्या आहे. तिथून ते म्हणाले की हे डोईज उडवायला लागलं, ह्याला जरा आवर घातला पाहिजे. आणि म्हणून मग हिंदूंनी एकत्र येऊन हा जो इस्लामी अतिरेक आहे, जेव्हा आपलं काय तो बिन लादेन वगैरे प्रकरण नव्हतं जगासमोर, त्या काळातली ती गोष्ट आहे. वाह वाह, मग कमालीची आठवण आहे भाऊ. म्हणजे कुणाला हे कुणीच सांगू शकणार नाही तुम्ही सोडून. खरंच आज कुणी नाही दुसरं सांगणार. नाही सांगायची इच्छा नाही. नाही तर कुमार केतकर पण सांगू शकता. तो कुमार केतकर माझा समकालीन आहे, आम्ही समवयस्क आहोत. नाही पण कुमार केतकर त्यांना हे लपवायचं असतं.